नमस्कार. नमस्कार. मग अशी खूप बोललात ना तुम्ही सगळे. आता जरा यांच्या अपेक्षा विचारूया. हां, तुमच्या 3 अपेक्षा सांगाव त्यांच्याकडून. मला त्यांनी हप्त्यातून एकदा पिझ्झा खायला न्यायला पाहिजे. आठवड्यातून एकदा पिझ्झा खायला नेलं पाहिजे. हां, मान्य आहे? हो. बघा, हो बोलताय. हां. दुसरी अपेक्षा. मी फोन केला तर फोन उचलला पाहिजे आणि मित्रांकडनं मित्र कमी केले पाहिजे. फोन उचलला पाहिजे आणि मित्र कमी केले पाहिजे. हां, नाही, का? कामावरती असताना फोन कसे उचलणार? कामावर नसताना फोन उचल. आणि मित्र मित्र तर करेन तो कमी. नाही म्हणतायत ते. मग आता काय करूया? जाऊन जाते. जाऊ दे. बरं, ठीक आहे. तिसरी अपेक्षा. मला समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला समजून घ्यायचं हां, फार मोठं काम आहे. काय हो? जमेल? हो, नक्की. बघा. हां हां. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिने मला समजून घ्यायला पाहिजे. बर, काय याच्यावरती काय म्हणणं आहे? हां, घेईल. घे ना. हां. दुसरं. दुसरं आहे, जसे ती तिच्या घरी आईवडिलांना सांभाळलं तसंच तिने माझ्या घरी पण माझ्या आईवडिलांना भावांना सांभाळून घ्या. बर, काय हे मान्य? हां, छान. तिसरी अपेक्षा. तिने थोडा राग कमी करावा. थोडा करावा का कमी करावा? थोडा कमी करावा. थोडा कमी खूपच जास्त आहे. करावा. खूपच जास्त आहे. हे कसं काय? आता ताई, हे करायलाच पाहिजे, कारण संसारात खूप महत्वाची गोष्ट आहे. कसं करणार? करेल कमी. नक्की. हां. ही आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. त्या दोघांनी मिळून छान संसार करा. तुम्ही त्या आईबाबांना काय सांगणार? त्यांना नीट सांभाळेल मी. कोणाला सांभाळणार? ह्या ना, सासू सासरे सगळ्यांना, फॅमिली पूर्ण. तुम्हाला सगळ्यांना सांभाळणार. हा, अजून काय? काय नाही, बस. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, लग्नानंतर त्या घरी आल्या की सासू तुम्ही जागेवरच बस, बाकी मी बघते काय करते ते. मी करते लोकांची उठ बस, तुम्ही जागेवर बस. हा? बरोबर ना? मी आपला मेसेज पोहोचवला. तुम्ही त्यांच्या आईबाबांना काय सांगाल? तुम्ही अजूनपर्यंत हिला सांभाळलं तसंच मी पुढे पण तसंच ठेवेन आणि तुमच्या मुलीकडनं काही तक्रार येऊ देणार नाही अशी मी अपेक्षा ठेवेन. या बात आहे. मुलीला पण जायच्या आधी 2 दिवस सांगा की त्यालाही तक्रार करायची संधी देऊ नको म्हणून. हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांची मनं सांभाळत राहा आणि रागावर नियंत्रण ठेवा, असं म्हणत झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी.